पहिले षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पाहायला मिळतील. अर्थातच गोलंदाज सज्ज होतात. दीपक ओहो इथे पहिलाच बॉल ड्राइव्ह केलाय आणि इथे पाहायला गेलं तर पहिलाच बॉल चौकार आलाय. गुंडलेखकाने मला सांगितलं होतं की पहिल्या बॉल चौकार येईल आणि तो चौकार आलाय आणि स्वागत केलं चौकाराने. अर्थातच प्रशांतच्या बॅट मधून हा पहिला चौकार मात्र पाहायला मिळालाय. चौकार येत असताना पाहायला मिळतोय आणि स्वागत केलंय चौकाराने. ओही ते फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर ठेवला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती ऍड होते. धाव फलक मात्र 5 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. ओही ते पायावरती आदळलाय. शरीराचा वेध घेणारा हा बॉल, परंतु एक धाव चिकी सिंगल जरूर येते. जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती 6 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 6 ऑन स्कोर कार्ड. हो इथे खूप चांगला बॉल डिलिव्हरी करत असताना मात्र पाहायला मिळालाय. हा बॉल डॉट बॉल येतोय. अगदी पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतरचं हे कमबॅक दीपक यांचं मात्र पाहायला मिळतंय. खूप चांगलं कमबॅक करत असताना हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. हो या वेळेस मात्र पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक तैनात. पहिला धक्का, पहिला हादरा टीम बोत्रेवाडी संघाला. जयेश खातं अकाउंट ओपन न करता मात्र जावं लागेल माघारी. बॅक टू दी डगआउट. पहिला धक्का टीम बोत्रेवाडी संघाला जयेश यांच्या माध्यमातून. चला बॅटर त्वरित पाठवा सर. नवनाथ कदम सर NK या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. वेलकम सर. सूरज आलाय इनट नंबर 3 मध्ये. थोडस फास्ट ठेवायचं आहे कारण वेळेचा निर्बंध आहे. कारण घड्यामध्ये 1 वाजल्यात. अजून आजच्या दिवसामधले अनेक बरेच मॅचेस मात्र पेंडिंग आहेत. त्यामुळे विनंती असेल थोडस फास्ट ठेवा. हो इथे इनसाइड आउट गॅप शोधून काढली आहे. एक्स्ट्रा कव्हरला भेदून चाललाय बॉल. सीमा रेषा पार. मिळतील धाबाचार. येतोय चौकार. खूप चांगला फटका सूरज यांच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाला. चौकार खेचत असताना टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 10 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 10 धावा. हो इथे सन्मान दिलाय या बॉलवरती. फक्त आणि फक्त सिंगल ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त होतंय. टीमची धावसंख्या 1 वर 1 11. लॉस ऑफ दी 1 विकेट. 11 वरती 1. टीम बोत्रेवाडी टीमचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर कार्ड वरती. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान स्पोर्ट्स उदवणे आयोजित ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 भव्य दिव्य पर्व क्रमांक 1 हे मात्र पाहायला मिळतंय या छत्रपती शिवाजी क्रीडांगणामध्ये. प्रवीण दादा हरुगडे सिनियर खेळाडू
पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे एक एजंट खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं या मैदानाच्या आतमध्ये स्वागत होत असताना चला फास्ट घ्या मित्रांनो, कारण 20 मिनिटाचा अवधी आहे. स्पीडअप ठेवायचं आहे. विशाल गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक. हो इथे ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला वेगाने येतोय बॉल पर्यंत. फेकी केली गेली आहे तिथे मात्र 2 धावा. याही बॉल वरती मात्र कंप्लीट होत असताना 2 धावा येतात आणि 2 धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थातच 13 या धाव संख्येवरती 13. विशाल पुढचा बॉल. ओ इथे फुल टॉस बॉल होता. प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. बॅट आधीच पिल्ली बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल भिसावला. तिथे मात्र पाहायला गेलं तर हा बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. ओ सूरजच्या बॅटला ब्रश झालाय. चेंडू गोशांगी क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय. 1 धाव. 14 धावा. 14. बगाटातली पहिली मॅच. हो इथे गती परिवर्तन धीम्या गतीने टाकलाय. टप्पा थोडासा खालती ठेवला होता या बॉल वरती. खूप चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना मात्र हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय विशाल. ओह इथे ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे टाईनात फेकी केली गेली आहे. 1च धाव. सिंगल प्राप्त होते. सिंगल आले. सिंगल प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळते. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली सिंगलच्या मदतीने 15 या धाव संख्येवरती. ओ इथे हे पुल केलाय. बॉल हवेत आहे. पाहावं लागेल. बॉल निघून चाललाय. 6 धावांसाठी शॉर्ट पुल सक्सेसफुल पॉवरफुल हा षटकार मात्र पाहायला मिळालाय. अप्रतिम फटका. सन्माननीय आदरणीय राजू कांबळे सर इथे उपस्थित होता. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. वेलकम सर. नेक्स्ट मॅच जशी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. वन साइड जिवाळा आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान साबळेवाडी. इनिंग ब्रेक मध्ये आपण दोन्ही कॅप्टन तयार राहायचं आहे. चेक. त्याच दरम्यान सन्माननीय महेश साळुंके साहेबांचं आगमन झाले. आम्ही त्यांना विनंती करू की आपण व्यासपीठावर या. सन्माननीय महेश साळुंके साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024. धन्यवाद. गोलंदाज हर्षद गोलंदाज ट्रॅक वरती. टीमची धाव संख्या 2 षटक समाप्त झाल्यानंतर जाऊन पोहोचते 21-21. सोडून दिलाय. आधीच ओळखलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर अतुल भालेकर यांच्या माध्यमातून. अवंतर धाव संख्येने मात्र षटकाची सुरुवात. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते परंतु शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू. व्हाईट बॉल. चेक. त्याच दरम्यान सन्माननीय जयवंत साळुंके साहेबांचं देखील आगमन झालंय. आम्ही त्यांचंही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना व्यासपीठावर आसनस्थ होण्याची विनंती करतो. थँक्यू. अनेक मान्यवरांची मांदियाळी मात्र नक्कीच पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून.
आज मान्यवर मंडळी स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ओ इथे शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पुल केलाय, बॉल निघून चालला, एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4, येतोय चौकार. पुन्हा एकदा तोच फटका सजवायचा होता, परंतु बीट करून आता यावेळेस यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल. 27 धावा धावफलकावरती लागतात टीम बोत्रेवाडी या संघाच्या. सध्याच्या घडीला आपण स्कोर हा पाहतोय. ओहो इथे आणखीन एक चांगला बॉल, इथे बॅटला ब्रश झालाय, कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. दुसरा धक्का, प्रशांत बॅक टू द डगआउट. सूरज चला बॅटर पाठवाल त्वरित. चला यानंतर ची मॅच वन साइड जिवाळा आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान साबळेवाडी. कॅप्टन आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. अमित आलाय नेट नंबर 4 मध्ये, मात्र अमितला मात्र प्राचारण केलंय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली अर्थातच 27 या धाव संख्येवरती. 27 धावा. नवीन बॅटर अमित. शॉर्ट बॉलचा वापर होता, पुल केलाय, बॉल निघून चाललाय. 6 धावांसाठी डी मार्टच्या दिशेने ठोकलाय षटकार. आल्या आल्या मात्र षटकाराने स्वागत केलंय. या स्पर्धेतला पहिला बॉल त्याने फेस केला आणि पहिल्या बॉलवरती षटकाराची मोहर चढवली. 6 धावा आल्यात. षटकाराच्या मदतीने धाव फलक झपाट्याने वाढलं, जाऊन पोहोचलं 3 33 धावा. ओहो इथे गती परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर थोडस खालती राहणार हा चेंडू. ओहो खूप चांगला बॉल खोला टाकलेला हा चेंडू होता. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त. 3 षटकानंतर टीमची धाव संख्या 33 33 धावा. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका मित्रांनो, वेळ कमी आहे. आणि आज खरं तर पाहायला गेलं तर पंचांची भूमिका ज्यांच्या माध्यमातून बजावण्यात येते. ओ इथे फुल टॉस बॉल होता, फुल टोल वसूल केलाय, नो. आणि त्याच्यावरती मात्र नो बॉल आणि त्याच्यावरती हा मात्र हात चौकार. खूप चांगली पंचांची भूमिका. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अतुल भालेकर आणि त्याचबरोबर लेगी पंच अमित यांना पाहतोय. मनापासून आभार. आयोजक कमिटीकडनं मात्र तुमचे घेतले जातात. ओहो इथे फ्री हिटचा बॉल होता. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, ठोकलाय षटकार. चला बॉल पूर्व जुना बॉल द्या.
44 धावा 44 44 धावा. अमोल वरती चढवलेलं आक्रमण पहिल्या बॉल वरती मात्र चौकार आला, त्यानंतर मात्र हा षटकार. हो इथे गती परिवर्तन धीम्या गतीने टाकलेला हा बॉल होता. स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली अमोलच्या माध्यमातून. हा बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक मात्र पाहायला मिळतंय. ओ इथे ऑन साइडला टर्न केलाय क्षेत्ररक्षक आहे, वेगाने बॉल पर्यंत येतात, फेकी गेली गेली, एक धाव कंप्लीट होते, सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र साऊंड पोहोचेल अर्थातच 45-45. ओ इथे चांगला बॉल डिलिव्हर केलाय, परंतु रनआउटच्या स्वरूपात मात्र हा फलंदाज बाद होतोय. अमित माघारी जात असताना रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर काटे. नक्कीच येणाऱ्या पीटीपीएल मध्ये चॉईस प्लेअर म्हणून मात्र खेळताना पाहायला मिळेल. आणि याच मैदानामध्ये ही डे नाईट भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा रंगताना पाहायला मिळेल. पाटण तालुका प्रीमियर लीग सीझन क्रमांक 5. शिवा जाधव बॉस यांच्या अध्यक्षतेखाली ही क्रीडा स्पर्धा. ओहो इथे ऑन साइडला टर्न केलाय, एक टप्पा घेत बॉल निघून चाललाय, 4 धावांसाठी चौकार. एकूण 50 धावा धावफलकावरती लागतायत चौकाराच्या मदतीने. परंतु सध्याच्या घडीला खूप चांगली बॅटिंग लाईन मात्र पाहायला मिळते अर्थातच प्रशांतच्या माध्यमातून. ओहो इथे शॉर्ट बॉल होता, बॉल हवेत आहे, आव देखाना ताव, मला हवी आहे संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव, ठोकलाय शेवटच्या बॉल वरती षटकार. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली षटकाराच्या मदतीने 55. लक्ष असेल 56 धावांचं करायचे आहेत. 56 धावा अब तक 56. आणि वैयक्तिक 35 धावांची खेळी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रशांतसाठी. खूप चांगली खेळी प्रशांतच्या पाठमधून मात्र पाहायला मिळाली. वैयक्तिक 35 धावा त्याने कुठल्या या स्पर्धेमध्ये. जाऊया टॉस का बॉस या मंचावरती जिथे मात्र जोडले जातील अर्थातच युवराज माली सर. नेक्स्ट मॅचचा टॉस वन साइड जिवाळा आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान साबळेवाडी. धन्यवाद आशिष चोरगे सर. आम्ही विनंती करू अधिक परशुराम साळुंके दादांना की त्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करावा. अधिक साळुंके दादा यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. वन साइड जिवाळा, विपक्ष जय हनुमान साबळेवाडी. तर प्रवीण दादा हरुगडे आमच्या समोर जोडले गेले टीम कॅप्टन. चला जय हनुमान साबळेवाडी टीम कॅप्टन आपण या. चला किरण टीम कॅप्टन. जय हनुमान साबळेवाडी टीम कॅप्टन लवकरात लवकर यायचंय. विकास आमच्या समोर जॉईन झालेत. साळुंके साहेबांच्या हस्ते टॉस करूया. कॉल कोण करते? विकास कॉल करतील. चला प्रवीण दादा करतील. काटा आहे कॉल आणि काटा झालाय. अभिनंदन, टॉस तुम्ही जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच. निर्णय काय असेल? बॅटिंग.
खूप चांगला संघ आहे, अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला, आणि त्या अनुषंगाने बॅटिंग निवडण्याचं कारण तुमचं आणि कितपर्यंत मजल माराल? आम्ही 40+ करायचा प्रयत्न करू. आज संपूर्ण स्क्वॉड आहे तुमचा अवेलेबल? हो आहे. शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. विकास, टॉस तुमच्या विरोधात राहिलाय, बॉलिंग करायचे, तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. म्हणजे तुमच्या मनासारखं झालंय? हो. तर आज संपूर्ण टीम आहे आणि गोलंदाज आहेत का सर्व, आणि कोणाकडनं अपेक्षा राहतील? हे सगळी टीम आमच्या आलेले आहे, आणि अतुल आहे, किरण आहे, प्रथमेश आहे. शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी, आणि शुभेच्छा वन साइड जिवाळा. प्रवीण दादा, साळुंके साहेबांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हा. आणि टॉस जिंकलाय तो वन साइड जिवाळा टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. साळुंके दादा आमच्या समोर आहेत. दादा, काय सांगाल आपल्या गावाची स्पर्धा आणि तुमचा अनुभव आणि या स्पर्धेविषयी थोडक्यात? या ठिकाणी उदवणे गावातील ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान या पहिलं पर्व आहे. या पद्धतीने चांगल्या पद्धतीने या उदवणे गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि यंग पिढीने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, आणि चांगल्या पद्धतीने हा खेळ संपूर्ण संध्याकाळपर्यंत व्यवस्थित पार पाडावा असं मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद दादा, आम्ही विनंती करतो आपण स्थानापन्न व्हा. तर टॉस जिंकलाय तो वन साइड जिवाळा टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच जाऊया वर्तमान सामन्याकडे, आणि मायक्रोफोनवर ऐकूया पुन्हा एकदा आशिषजी चोरगे सरांना. त्याचबरोबर बेलापूर विधानसभेचे उमेदवार सन्माननीय आदरणीय निवाजी साबळे सर इथे उपस्थित झालेत, आणि त्यांच्या समवेत अष्टपैलू खेळाडू मुंबई मनीष जाधव साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला, उत्तरार्धामध्ये जाऊया. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. लक्ष्य 56 धावांचं कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल यासाठी मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळतोय हर्षद, नॉन स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळतोय विशाल. हर्षद आणि विशालची जोडी हे 56 धावांचा आव्हान मात्र पूर्ण करण्यासाठी, आणि या गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय किशोर काठे. अनुभव आहे या गोलंदाजाकडे, अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. आज मात्र या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना पहिलं P1चं षटक. पहिलाच बॉल इथे कॅच घेण्याचा प्रयत्न होता 30 सर्कल मध्ये, परंतु जर पाहायला गेलं तर कॅच ड्रॉप होते. पहिल्या बॉलवरती संधी प्राप्त करून दिली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. पहिल्या बॉलवरती सिंगल प्राप्त होते. अकाउंट खातं या टीमचं मात्र ओपन होतंय. अर्थातच टीम बांबूची वाडी या संघाचा स्कोर कार्ड आहे 1. श्री गणेशा झालाय टीमचा. हो, यावेळेस खूप चांगला बॉल. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. दिशेपासून कुठेतरी थोडासा भरकटलाय, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 2 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. स्ट्राइक एंडला मात्र आता विशालला पाहतोय आपण. हो, इथे आपडलाय. पॉइंटला मात्र खेळून काढलाय, परंतु बॉल वळण घेत असताना तिथे आपण जर पाहायला गेलं तर पहिली विकेट, पहिला हादरा, पहिला धक्का, खूप चांगली कॅच कॅप्चर केली आहे आपल्या उंजळीमध्ये. विशाल बॅक टू द डगआउट. इनिंग नंबर 3 मध्ये प्रदीप येत असताना मात्र पाहायला मिळतोय. ओहो, इथे आल्या आल्या स्वागत केले. बॉल हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी मिळाली आहे, आणि विकेटची हमी देखील नक्कीच मिळाली आहे किशोरला. सूरज याने मात्र खूप चांगली कॅच घेतली. 2 मोठे झटके, 2 मोठे अडथळे मात्र दूर केलेत किशोरने. यश आल. लक्ष 56 धावांचं आहे, मोठं लक्ष आहे. मोठ्या लक्षाचा पाठलाग करतोय टीम बांबूची वाडी संघ.
नेक्स्ट मॅच मध्ये वन साइड जिवाळा संघाने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केले जय हनुमान साबळेवाडी या संघाला फिल्डिंग साठी. जशी मॅच संपेल आपण त्वरित तयार राहायचंय दोन्ही टीमने. इथे ऑन ड्राईव्हचा प्रयत्न मात्र सुरू पाहायला मिळालाय, जिथे मात्र पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एकच धाव मिड ऑन तैनात होता. सिंगल प्राप्त होते बॅटरला. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचते 3 या धाव संख्येवरती. आणि जर पाहायला गेलं तर खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे या टीम कडून आयोजित उदवणे प्रतिष्ठान ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं. किशोरांचा पुढचा बॉल इथे शॉर्ट बॉल होता, यष्टांच्या वरून ट्रॅव्हल होतोय. सो विकेट किपर प्रशांतच्या हातामध्ये तो विसावतोय. तिथे मात्र डॉट बॉल आणखीन एक येतोय. इथे खोदून काढलेला क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक विकेट गॉन. कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 विकेट प्राप्त करतोय किशोर काटे. कमालीची गोलंदाजी राहिली आहे आजच्या दिवसामध्ये किशोरच्या गोलंदाजीतून. चला फास्ट घ्या, थोडस स्पीडअप ठेवायचं आहे. दीपक आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. गोलंदाजी ट्रॅक वरती अमित. ते खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु डी झोन मध्ये एक धाव. सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. अगदी इथे खराब लाईन आणि लेन. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होते. सिंगलच्या मदतीने आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होत असताना टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 5. इथे बोल्ड झालाय, क्लीन बोल्ड. चला नवीन बॅटर या फास्ट मध्ये. राम आलेत. अगदी मोठी धावसंख्या आहे. इथे खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉल कलेक्ट केलाय. फेकी केली गेली आहे. फक्त आणि फक्त सिंगल. चुरंबा एक्सप्रेस रोनित सर
सकपाळ इथे उपस्थित झालेत आणि त्याचबरोबर वेदांत हे देखील उपस्थित झाले. त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. वेलकम सर. हो हो, क्लीन बॉल काठी काढली, दांडी केली गोल. फर्निचर डिस्ट्रॉय, कमालीची गोलंदाजी. पुढचा चेंडू हो इथे फ्लिप केलाय, परंतु एकच धाव डी झोन मध्ये सिंगल प्राप्त होईल. फास्ट ठेवायचं, थोडस स्पीडअप ठेवा. खूप चांगला बॉल, डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. ओव्हरची होते समाप्ती. दुसरं षटक समाप्त. 2 षटकानंतर टीमची धाव संख्या 6 धावा. स्पीडअप ठेवायचं मित्रांनो, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. पुढून लावून खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये. कुठेतरी मोठ्या फटक्यापासून सर्व गोलंदाजांनीच मात्र वंचित ठेवलंय, कारण लक्ष मोठं प्रस्थापित केलंय टीम बोत्रेवाडी संघाने. ऑन साइडला इथे पूल करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल डबलने मात्र धाव फलक मात्र पुढे सरसवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आता वेळ निघून गेली. मोठ्या फटक्यासाठी मात्र जावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर. हो इथे शॉर्ट बॉल, इथे फर्स्ट सेकंड. हा टाइम खूप चांगली झेल पाहू शकता आपल्या मैदानाच्या आतमध्ये. इथे खूप चांगला फटका खेळत असताना ड्राइव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे सुरू आहे आणि दुसरी धाव घेत असताना अगदी चपळाईने ही धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा आल्यात आणि 2 धावेने मात्र धाव फलक आपण जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचला 9 या धावसंख्येवरती.
इथे खूप चांगला बॉल, एकच धाव प्राप्त होईल याही बॉल वरती. मोठं काही करता येत नाहीये फलंदाजाला, कारण त्यांना माहिती आहे किती आपण धावा केल्या तरी फक्त आपल्याला सिंगल डबलच मात्र ही धाव मात्र अंकित करता येईल धाव फलकावरती. आणि तोच प्रयत्न मात्र करत असताना हे दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. परंतु गोलंदाजी आता सध्याच्या घडीला कमालीची मात्र पाहायला मिळाली. अक्षय आले गोलंदाजी ट्रॅक वरती. लोअर फुल टॉस बॉल, खूप चांगला ड्राइव्ह करत असताना इथे बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला आणि तिथे मात्र फक्त आणि फक्त सिंगल प्राप्त झाली. टीमची धावसंख्या 1 11 धावा. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पंचाचा इशारा, नो बॉल, फुल टॉस बॉल होता. नो +1 2 धावा म्हणजे टीमची धावसंख्या 13 धावा. इथे फक्त आणि फक्त सिंगल प्राप्त होईल. कुठेतरी हा सामना टीम बुत्रेवाडी संघाकडनं झुकताना मात्र पाहायला मिळतोय, कारण शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. परंतु ही खराब लाईन, वाईट +1 2 धावा. मोठ्या फटक्यासाठी गेले होते, परंतु आता वेळ निघून गेली आहे. इथे विकेटचा होतोय बदन. चला, टीम वन साइड जिवाळा आणि त्याच्या विरोधात जय हनुमान साबळेवाडी आपण तयार राहायचंय. औपचारिकता शिल्लक 2 बॉल राहिलेत. चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. आता फक्त शेवटचा बॉल, औपचारिकता शिल्लक. पूर्णपणे हा सामना बोत्रेवाडी संघाकडे मात्र झुकताना मात्र पाहायला मिळालाय. हाय देखील व्हाईट बॉल, 2 व्हाईट बॉल येत आहेत. इथे नो बॉल, फ्री हिट. चला, जशी मॅचला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया एक चांगला आवाज, युवराज माली सर यांचा आवाज. थँक्यू सो मच.